नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कोळंबी भात बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही 300 ग्रॅम कोळंबी घेतलेली आणि साफ करून घेतलेली। साफ कशी करायची खूप साऱ्या व्हिडिओ मध्ये मी दाखवलेलं आहे। आता आपण काय करूया, अर्धा लिंबाचा रस ह्याच्यावर टाकून घेऊया। थोडीशी टाकायची धने पावडर, थोडीशी टाकायची जिरे पावडर, गरम मसाला पावडर, मिरची, ह्याचं वाटण बनवून घेतले। कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि लसूण कुटून घेतलेलं आहे। हे अर्धा चमचा टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकल्यामुळे मी लाल मिरची पावडर थोडीशी कमी टाकलेली आहे। कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। आपण काय करू, ह्याला अर्धा तासासाठी एका साईडला ठेवूया। भातासाठी बघा मी तांदूळ घेतलेले आहेत। हे बासमती तांदूळ आहेत। तांदूळ किती आहेत ह्या वाटीच्या प्रमाणे एक वाटी, सपाट वाटी भरून घेतलेले आहेत। त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते आणि एक 15 ते 20 मिनिटासाठी आपण ह्याला पाण्यातच ठेवून देऊया। कढई ठेवली गरम करायला। आपण भात आज कढईमध्ये करणार आहे। टोपात जरी केला तरी चालेल किंवा तुम्ही कुकरमध्ये जरी बनवला तरी पण चालू शकते। आता ह्याच्यामध्ये मी तूप टाकणार आहे, 2 चमचे, छोट्या आकाराचा चमचा आहे। तुपामुळे काय होतं, चव छान येते। जरी तुम्ही नुसता तेलाचा वापर केला तरी पण चालेल। ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया, एक पळी, आणि गरम होऊन देऊया। तेल तूप गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे 2 तेजपत्ते, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मसाला विलायची, 2 टाकायच्या साध्या विलायच्या, 1 स्टार फूल त्याचे तुकडे केलेले, 4 लवंगा आणि 6 मिरी असे घेतलेले आहेत। हलकंसं भाजलं की त्याच्यामध्ये आपण हा कांदा टाकून घेऊया। गॅस आहे मीडियम। कांदे काय केलेले आहेत, मीडियम आकाराचे 3 कांदे बघा, जास्त बारीक पण नाही जास्त मोठे पण नाही, असे कापून घेतलेले आहेत। कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये टाकायचे 1 चमचा आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर असे कुटून घेतलेले आहे। अर्धा इंच आलं आहे, 6 पाकळ्या लसणाच्या आहेत आणि 2 मिरच्या, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। कोथिंबीर जरा कुटून टाकली की नाही की त्याची चव छान येते। आता ही थोडंसं परतून घेऊया 1 मिनिटभर। 2 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम। ह्याच्यात टाकायचं 1 मोठ्या आकाराचं टोमॅटो आणि हे पण आपल्याला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर। मस्त असं परतून झालेलं आहे बघा। गॅस आता करणार आहे बारीक। त्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया। 1 चमचा धने पावडर, थोडीशी हळद, घरची असल्यामुळे मी थोडीशी टाकते, कलर एकदम मस्त असा येतो बघा यानं। 1 चमचा मिरची पावडर, तिखटाप्रमाणे टाका। आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण कुटून टाकलेली आहे आणि आपण ना ह्याला पण कोळंबीला पण लावलेली आहे, त्यामुळे थोडं तिखट कमी टाका तुम्ही। गरम मसाला पावडर 1 चमचा। सगळ्याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। हळद कशी बनवायची, गरम मसाला वगैरे सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। ह्यात टाकणारे थोडीशी पुदिन्याची पानं, थोडीशी टाकूया कोथिंबीर, मिक्स करून घेऊया। गॅस बारीक केला होता आपण। आता ह्याच्यामध्ये टाकूया ही कोळंबी आपण ठेवली होती ती, आणि आता ह्या मसाल्यामध्ये ना गॅस मीडियम करून एक 2 ते 3 मिनटं मी परतून घेणार आहे। मस्त असं मी परतून घेतलेलं आहे बघा, 2-3 मिनटं मीडियम गॅसवर। ह्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ, हलवून घेऊया। मीठ टाकल्यानंतर पण मस्त असं मिक्स केलेलं आहे, एक जागी केलेलं आहे। आणि आपण काय करूया, 5 मिनटासाठी झाकण घालूया त्याच्यावर। 5 ते 7 मिनटासाठी बघा मी झाकण ठेवलं होतं। मस्त असा आपला मसाला झालेला आहे आणि आपण सगळा मसाला टाकलेला हा ह्याच्यामध्ये चांगला मुरला जातो, चवीला छान लागतं। मीठ वगैरे आपण सगळं ह्याच्यात टाकलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा, हे पाण्यामध्येच मी तांदूळ ठेवले होते ते टाकून घेऊया। तांदूळ टाकून घेतलेले आहेत बघा, गॅस मिडियमच आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, मिक्स करूया चांगलं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस आपला मिडियमच आहे आणि मोठ्या बर्नेलचा गॅस आहे। आता आपल्याला ज्या वाटीनं तांदूळ घेतले होते की नाही 1 वाटी, त्याच वाटीनं आपल्याला 2 वाट्या ह्यात पाणी टाकायचे। तर मी पाणी गरम करत ठेवलं होतं बघा, 2 वाट्या घेतलेलं आहे मी पाणी, कारण आपण ह्याला भिजत घातले होते ना। मिक्स करूया, मस्त लागतं। ह्याच्या अगोदर पण मी 2 रेसिपी अपलोड केल्या आहेत आणि जास्त वेळ लागत नाही, झटपट असं होतं। आता ह्याच्यामध्ये वरून आपण ह्याला थोडीशी कोथिंबीर टाकूया। ही मोठी मोठीच अशी हे करून घेतलेले, कापून घेतलेले, जास्त बारीक नाही, आणि थोडीशी कुटून पण टाकलेली आहे। कुटून टाकली की नाही की त्याची चव छान येते। मस्त झालेलं आहे बघा। आता काय करायचं माहिती आहे का, आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। तुम्ही बारीक गॅसवर जरी ठेवलं तरी चालेल, एक 15 ते 20 मिनटासाठी, ना तर फॅस्ट गॅसवर जरी ठेवलं तरी चालेल किंवा मीडियम गॅसवर जरी ठेवलं तरी पण चालेल। बारीक गॅसवर बघा 15 ते 20 मिनटं ठेवलं होतं। एकदा फक्त उघडून बघितलं होतं बघा, मस्त असा मोकळा मोकळा झालेला आहे बघा। अशा पद्धतीमध्ये हा भात होतो। बिर्याणी रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे। भातातले अजून एक प्रकार मी अपलोड केलेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।